ताई, ताई कशी आहेस तू? आम्हाला किती काळजी वाटत होती माहितीये तुझी. कावेरी बाळा कशी आहेस तू? आम्ही सगळेच खूप काळजीत होतो तुझ्या. देवाची कृपा म्हणून निर्दोष सुटलीस बाळा. पण ताई बरं झालं आता तू इथे निघून आलीस. आता तू आम्हाला सोडून कुठेच जाऊ नकोस. चल घरात चल. खबरदार हिला घरात घेतली तर. झालं ना, शेवटी मी म्हटलं तसंच झालं ना. नाक कापलं ही ना आमचं, तोंड काळ केलं. आता लोकांच्या प्रश्नाची उत्तर काय देणार आम्ही? लोकांना काय सांगणार आम्ही? आई अगं जरा गप्प बसतेस का? तिला घरात तर येऊन दे ना. काय गप्प बसतेस हा? तुला काय कळतं ग? तू पडली साधी भोळी. तुला कसली कळणार दुनियादारी? तरी मी सांगत होते हिला मुंबईला पाठवू नका म्हणून. तोंड काळं करेल आपलं. केलं ना काळ तोंड, नाव मातीत मिळवलं. देवा आता काय करू मी? कुठे जाऊ? कशी बाई काय चाललंय तुमचं? नाव खराब केलं काय बोलताय? अजूनही ती तिच्या बापाचं म्हणजे माझं नाव लावते. तुमच्या नावाचा काय संबंध येतो? आणि हे बघा, अजूनही तिच्यावरचा आरोप सिद्ध झालेला नाहीये म्हणून त्यांनी कंप्लेंट मागे घेतलीये. उगाच बोलायचं म्हणून काही बोलू नका. कंप्लेंट मागे घेतली पण जेलमध्ये तर जाऊन आली ना. आता कुणाला सांगत बसणार ही निर्दोष आहे म्हणून? आणि कोण विश्वास ठेवणार आपल्यावर? आधी तुम्ही समजून घ्या, मग लोकांना समजावू आपण. आणि काय दारात काय चाललंय? तिला आत येऊ दे. चला आत बसून बोलू. तिला घरात घ्यायचं असेल तर मी सांगेन तसंच वागावं लागेल. माझ्या घरात तिला 1 महिना राहता येईल. आई 1 महिन्याच्या आत तिला उजून टाकूया, लग्न करून टाकूया तिचं. हे जर मान्य असेल तरच तिला माझ्या घरात राहता येईल. आदित्य, आता कावेरी ऑफिस मध्ये नसणार आहे, तेव्हा कावेरीची काही कामं काही दिवस जरा. काकी, मी विचार करत होते की त्या. तू राहू दे सानिया. याविषयी आपलं ऑलरेडी बोलणं झालेलं आहे. सानिया, आपलं आधीच ठरलंय ना सगळं. हो आदित्य, पण मी फक्त कावेरीच्या जागी तुला कामावर ठेवणं म्हणजे आदित्यच्या केपेबिलिटीज वरती शंका घेण्यासारखं आहे. मला माहितीये त्याची दमछाक होणार आहे, खूप धावपळ करावी लागणार आहे त्याला, खूप कामाचा लोड पडणार आहे त्याच्यावर. पण माझी खात्री आहे ज्या जबाबदाऱ्या कावेरीवरती सोपवल्या होत्या त्या पण तो पार पडू शकेल. त्याची सगळी कामं तो करू शकेल. आदित्य, करशील नाही? हो काकी, तू काही काळजी करू नकोस, मी सांभाळेन सगळं. बिचारी कावेरी. नाही म्हणजे बघा ना, तिने काहीही केलेलं नाहीये.
तरीही तिला माहेरचा चहा सोडून उगाच गावाला जावं लागतं. काय बोलणार? बाबा बाबा कशी तब्येत तुमची? बरी आता बस बस. आकांक्षा काय चाललंय तुझं? काय करतेस? हा आजपासून माझी या घरात हीच जागा आहे. आणि बहिणीने सुद्धा म्हटलं होतं ना, स्वतःची जागा ओळखून राहा. तुम्हाला कोणाला काही हवंय का? मी लगेच आणून देते. आकांक्षा बास झाला ना. किती त्रास देशील तू आणखी? त्रास कसला आहे त्या? आता माझ्याकडून चूक झाली आहे म्हटल्यानंतर मला हे करावंच लागणार ना. निदान वहिनींना तरी बरं वाटेल. माझ्या चुकीची हीच शिक्षा असं मी समजते. सुदर्शन, थांब, थांब. सुदर्शन, हे घे पाणी घे पहिल्यांदा. घे सावकाश. आकांक्षा किती नौटंकी करशील? हा जरा दमानं घे. तिने मला जे आयुष्य दिले ते मला तुमच्या आणि तिच्या समोर जगायचे. म्हणजे तुम्हाला ते खूपच राहील. निदान त्यानंतर तरी मला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी कराल. त्याशिवाय तुम्ही हातपाय हलवणार नाही. आणि तू रे, तुला दिसू दे की तुझी आई या घरात कशी नोकरासारखी राहते. हे सगळं पाहून तरी तुम्हाला लाज वाटतेय का हे कळू दे मला. म्हणून मीच आजपासून या घरात नोकरासारखं राहायचं ठरवलं.
काकू अहो चहा द्या. हो मी येते 10 पर्यंत मीटिंगला. काऊ जरा गीझर ऑन कर, मीटिंगला जायचं 10 वाजता. काय 12 वाजलेत? नाही 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 मी 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 पटकन आवरून येते. हो मी येते. फोन ठेव. बाय 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 बाय. यार काऊ पण ना काय 12 वाजले तरी मला उठवलं नाही. कुठे गेली कावेरी? काकूंच्या नसण्याची सवय केली पाहिजे आपल्याला. किती सवय झाली ना आपल्या काकूंची. सकाळी न मागता हातात चहा आणून द्यायची, सकाळी लवकर उठवायला आवाज द्यायचा, नाहीतर देवघरातली घंटी असायचीच. आधी खूप इरिटेट व्हायचो त्या घंटीच्या आवाजात, पण आता असं वाटतंय ती घंटी पुन्हा वाजायला पाहिजे सकाळची या घरात. राज इथे आपलं असं होतंय, तिथे काऊचं काय होत असेल? हा बरं आहे ना. सचिन, तात्या, या 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 या. बाय कावेरी, कशी आहेस? किती दिवस झाले तुझ्या हातचा चहा प्यायलो नाही. तुझ्या हातचा चहा कधी प्यायला मिळतोय ना याची वाट पाहत होतो. काय तात्या? देते. लवकर चहा दे. छोटू छोटू हे दे. आज कावेरीच्या हातचा चहा प्यायला मिळणार आपल्याला. हो हो बरं आहे ना. बरं बरं. या 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 या. काय बाय, तुझ्या हातचा चहा दे, तात्यांच्या हातचा चहा नको. तो तर आम्ही रोजच पितो. काय सचिन? अरे हा तिच्या हातचा चहा आहे, मी नाही बनवला चहा, तिनेच बनवलाय. हा काय दुसरा पण तीच बनवते. काय? हा कावेरी ताईने बनवलेला चहा आहे. अहो शक्यच नाही तात्या. हो ना. अरे नाही. हे बा, आता तुमचा चहा बिनसला म्हणून आहे ना कावेरी ताईवर खपवू नका. अरे नाही ती. काय फालतू चहा केला? अरे, चला तुम्हीच प्या, नको आम्हाला. चाललो आम्ही. ऐका. काका थांबा ना. दादा थांबा, मी हा दुसरा चहा देते तुम्हाला. आत्ताच बनवते, 5 मिनिटात होईल. बस बस हो, बस चाललंय. बस हा, मग बस देते. बस. बर बर. छोटू
बाय. हा पण चहा तसाच झालाय. काहीतरी बिनसलंय बघ तुझं. काय मुंबईहून येताना मुंबईला चहाची चव सोडून आलीस का काय? हा ना. खरंय बहुधा. इकडे आले असले तरी माझं मन इकडे वैदेहीच्या घरातच राहिलंय. हातची चव सुद्धा तिकडेच राहिली वाटतं. बाय बाय बाय, ऐक ना, बाय बाय. हे बघा मॅडम, ह्या त्या दिवशीच्या डिटेल्स आहेत ज्या दिवशी फाईल अपडेट झाली. ही सर्व लोक आली होती त्या दिवशी ऑफिसला. ठीक आहे, आज सगळ्यांना तू आता केबिन मध्ये बोलवून घे. मॅडम, ज्या वेळेला फाईल अपडेट झाली असं पोलीस म्हणतात त्यावेळी फक्त अकाउंटंट आणि मी आम्ही दोघंच ऑफिसमध्ये होतो. नक्की? हो. ठीक आहे. हॅलो पाचपुते, आता ताबडतोब माझ्या केबिन मध्ये या. मैं कम इन मॅडम? कम इन. हा मॅडम, बोलवलं? पाचपुते, पोलीस म्हणतात की ती फाईल कावेरीच्या ऑफिस मधल्या पीसी मधनं अपडेट झाली होती आणि ज्या वेळेला ती फाईल अपडेट झाली त्यावेळी कावेरी ऑफिस मध्ये नव्हतीच, कारण ती आमच्या घरात होती. आणि नेहाच्या म्हणण्याप्रमाणे त्यावेळी ऑफिस मध्ये फक्त नेहा आणि तुम्ही होतात. मी नाही चेंज केली. अहो, मी कशाला अपडेट करेन आणि मी कशाला त्यांच्या पीसीला हात लावेन? मला तर त्यांच्या पीसीचा पासवर्ड पण माहित नाहीये. हे काम ना नक्कीच दुसऱ्या कोणाचं आहे ज्याला सगळ्या डिपार्टमेंटचा ऍक्सेस आहे. मला तर माझा डिपार्टमेंट सोडून दुसरं कुठल्याही डिपार्टमेंटचा पासवर्ड किंवा ऍक्सेस नाहीये. मग मी कसा काय त्यांचा पीसी उघडू शकतो? हो, असं काय करताय? परवा नाही का तुम्ही पासवर्ड विसरलात म्हणून ऍडमिन पासवर्ड वापरून तुम्ही तुमचा पीसी ऑन केला. तुम्हाला तर ऍडमिन पासवर्ड माहिती आहे. हो, म्हणजे मला ऍडमिन पासवर्ड माहिती आहे, पण मी कशाला ना त्यांच्या पीसीला हात लावेन? आणि हो, त्या दिवशी मी एकटा ऑफिसमध्ये नव्हतो. ते सुदर्शन सर पण ऑफिसमध्ये होते. काय? सुदर्शन ऑफिसला आला होता? हो मॅडम, तुम्ही त्यांना विचारा. रजिस्टर मध्ये एंट्री असेल ना? इथे तर नाही मॅडम, आपण त्यांची एंट्री नाही घेत. नाही म्हणजे ते घरचेच आहेत ना, मग त्यांना कसं सांगणार एंट्री करायला? अहो, खरंच ते आले होते मॅडम, तुम्ही त्यांना विचारा. आणि खरंच मी काही केलेले नाहीये. अहो, इतकी वर्ष मी इथे काम करतोय, कोणीच माझ्यावर संशय घेतलेला नाहीये. आणि माझा काय फायदा आहे ना कावेरी मॅडमला अडकवून? ठीक आहे, मी सुदर्शनशी बोलते. तुम्ही जा, तू पण जा. ओके मॅडम.